हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू माय ग्रेड बूस्टर चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 6 स्टँडर्डचा सायन्सचा सेकंड चॅप्टर द लिव्हिंग वर्ल्ड हे शिकणार आहोत. तर बघा, कॅन यू रिकॉलमध्ये दिलेलं आहे, लिस्ट द थिंग्स सीन इन द पिक्चर्स, से वेदर दे आर लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग थिंग्स. इथे जे पिक्चर दिलेलं आहे यामध्ये ज्या काही वस्तू आहे ते आपल्याला सांगायचं आहे की त्या लिव्हिंग आहे, कोणत्या लिव्हिंग आहे, कोणत्या नॉन लिव्हिंग, हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बघा, इथे बॉल दिलेला आहे, खाली इथे बकेट आहे, इथे हे बॉक्ससारखं छोटं दिसत आहे. या मुलाच्या हातामध्ये काईट आहे, मुलीच्या हातामध्ये बघा पुस्तक आहे, इथे टेबल लॅम्प दिसतोय, इथे फॅन दिसत आहे. ठीक आहे, ह्या सगळ्या ज्या वस्तू आहे ते कशामध्ये येणार? नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये. आता लिव्हिंग थिंग्स बघूया. लिव्हिंग थिंग्स कोणकोणत्या येते? तर इथे बघा, हा जो मुलगा उभा आहे, ही मुलगी बसलेली आहे, इथे बघा चिक्स आहे, इथे पप्पी आहे, हे जे झाड आहे, आकाशामध्ये काय दिसत आहे? पक्षी उडताना दिसत आहे. हे सगळं कशामध्ये येणार? तर हे लिव्हिंग थिंग्समध्ये येते. तर लिव्हिंग थिंग्स म्हणजे काय? तर लिव्हिंग थिंग्स असे असतात जे बायोलॉजिकल जे प्रोसेस आहे, जसं ग्रोथ, रिप्रोडक्शन, मेटाबॉलिझम यांना परफॉर्म करू शकते. म्हणजे लिव्हिंग थिंग्स जे आहे त्यांची वाढ होते, रिप्रोडक्शन होते, त्यांच्यामध्ये मेटाबॉलिझम ही प्रोसेस होते, त्यांना फूडची गरज असते, ते मूवमेंट करू शकतात. ठीक आहे. पण नॉन लिव्हिंग थिंग्स जे असते त्यांना एनर्जीची गरजच नसते, त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होत नाही, त्यांच्यामध्ये मूवमेंटही दिसत नाही, त्यांची ग्रोथ होत नाही. हे सगळं नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये आपल्याला दिसते. तर बघूया कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. देअर आर मेनी काइंड्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल अराउंड अस. दे शो सम सिमिलॅरिटीज अँड सम डिफरन्स. आपल्या जी अवतीभोवती खूप सगळे झाडं आहे, प्राणी आहे, तर त्यांच्यामध्ये काही आपल्याला समानता दिसते, काही विभिन्नतासुद्धा दिसते, काही सारखेपणा दिसतो, काही वेगवेगळापणा दिसतो. जसं बघा, ॲनिमलला फूडची गरज असते, तसं प्राण्याला पण ॲनिमलला जसं फूडची गरज असते, त्याच पद्धतीनं जे झाडं जे असतात, प्लांट जे असतात, त्यांनासुद्धा कशाची गरज असते? फूडची गरज असते. प्लांट्स सॉईलमधून वॉटर आणि न्यूट्रियंट्स घेते ना, प्लांटची सुद्धा ग्रोथ होते, ॲनिमलची सुद्धा ग्रोथ होते, राईट. आणि पण आता यांच्यामध्ये काय डिफरन्स काय असतो बघा, ॲनिमल मूवमेंट दाखवते, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते. प्लांटमध्ये दिसते का? प्लांट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकते का? नाही, हे डायरेक्टली जात नाही. पण आपण जर यांच्यामध्ये आपल्याला काही प्रमाणामध्ये मूवमेंट दिसते. जर आपण सनफ्लावर जर घेतलं तर ज्याही डायरेक्शनला सन जातो त्या डायरेक्शनला सनफ्लावरची मूवमेंट दिसते. असे काही झाड आहे, जर आपण एखाद्या खिडकीमध्ये एक पॉटेड प्लांट जर ठेवलं, ठीक आहे, तर ते सनच्या डायरेक्शननी, ते जे झाड असेल ते सनच्या डायरेक्शननी असं झुकताना आपल्याला दिसते. म्हणजे यामध्ये थोडेफार, जरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नसेल तरी पण प्लांट्समध्ये थोडीफार मुवमेंट असते. येट विथ द हेल्प ऑफ सर्टन फीचर्स वी कॅन टेल दॅट दे आर ऑल लिव्हिंग थिंग्स. दिस फीचर्स आर नॉट सीन इन द नॉन लिव्हिंग थिंग्स. आपण काही फीचर्स वरून सांगू शकतो की हे लिव्हिंग थिंग्स आहे. कोणत्या फीचर्सवरून सांगू शकतो की हे लिव्हिंग थिंग्स आहे? त्यांची वाढ होते, त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होते, मेटाबॉलिझम प्रोसेस होते, राईट. ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात, त्यांना कुणाच्याही मदतीची गरज नसते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी. अशा काही फीचर्सवरून आपण सांगू शकतो की हे लिव्हिंग थिंग्स आहे. पण असे काही हे जे फीचर्स जे लिव्हिंग थिंग्समध्ये दिसतात ते नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये आपल्याला दिसत नाही. एक दगड घेतला आपण, एक स्टोन घेतला, त्याची वाढ होते का? नाही होत. ठीक आहे, ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्वतः जाईल का? नाही जाणार. त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन होते का? नाही होत. ठीक आहे, मग असे काही फीचर्स आहेत जे लिव्हिंग थिंग्समध्ये दिसतात पण नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये दिसत नाही. Such features are said to be the characteristics of living things. Let us study these characteristics. मग असे जे फीचर्स आहेत जे लिव्हिंग थिंग्समध्ये दिसतात, तर अशांना कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स म्हणतात आणि हे आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. बघा, इथे दिलेलं आहे, व्हॉट डिफरन्स डू यू सी बिटवीन द यंग वन्स अँड द अडल्ट्स इन द पिक्चर. इथे जे पिक्चर दिलेलं आहे ज्यामध्ये यंग वन्स आहे, छोटे मुलं, आणि जे अडल्ट्स आहे यांच्यामध्ये काय डिफरन्स दिसत आहे बघा. हे बघा, इथे हे छोटा मुलगा आहे, मुलगी आहे, छोटा पप्पी आहे, मागे छोटं झाड आहे. हे सेकंड पिक्चरमध्ये पप्पीची हाईट वाढली, मुलीची आणि झाडाची सुद्धा हाईट वाढली. थर्ड पिक्चरमध्ये सुद्धा झाडाची हाईट वाढली, या दोघांची हाईट वाढली. हे जो पप्पी होता तो मोठा झाला. इथे बघा, इथे काय झालं, हे ओल्ड झाली आहे, म्हातारे झाली, आणि झाड पण बघा, याच्या ट्रंकची वीट वाढलेली आहे. ठीक आहे, इथं डिफरन्स दिसत आहे की यांच्या हाईटमध्ये, यांच्या वीटमध्ये
झाडाच्या हाईटमध्ये आणि वेटमध्ये काय झालेला आहे, फरक पडलेला आहे, वाढ झालेली आहे. आणि ते जो लहान मुलगा होता फर्स्ट पिक्चरमध्ये आणि मुलगी होती, यांच्या हाईटमध्ये आपल्याला वाढ झालेली दिसत आहे, हेल्थमध्ये वाढ झालेली दिसत आहे. शेवटी ते काय झालेले आहे, ओल्ड झालेले आहे. ग्रोथ इन लिव्हिंग थिंग्स. अ बेबी ग्रोज अप टू बिकम ॲन अडल्ट पर्सन, वुमन ऑर मॅन. जे बेबी जे असते त्याची वाढ होते आणि ते अडल्ट पर्सन बनतो, माणूस किंवा बाई बनतो. ड्युरिंग द पिरियड ऑफ इट्स ग्रोथ द बेबी गेन इन वेट, हाईट, वेट अँड स्ट्रेंथ. जेव्हा एखाद्या बेबीची वाढ वाढ होण्याचा जो पिरियड असतो त्याचा, तर यामध्ये त्याची हाईट वाढते, बरोबर आहे, त्याचं वजन वाढते, त्याची ताकद वाढते. इन द सेम मॅनर ऑल ॲनिमल्स ग्रो इन टू अडल्ट्स इन अ सर्टन पिरियड. ज्या पद्धतीनं ह्युमन बिंगच्या बेबीजमध्ये वाढ होते, तो लहानाचा मोठा होतो, अडल्ट बनतो, त्याच पद्धतीनं ॲनिमल्समध्ये सुद्धा अडल्ट पिरियड, एक पिरियड असतो, त्या पिरियडमध्ये तो बेबीपासून अडल्ट बनतो. जनरली ह्युमन रिक्वायर्स 18 to 21 इयर्स फॉर धिस ग्रोथ. आणि जे ह्युमन जे असतात त्यांना ही जे अडल्ट स्टेज येतपर्यंत त्यांना किती वर्ष लागतात, 18 ते 21. 21 वर्षानंतर ह्युमन बिंगची हाईट वाढत नाही, तेव्हा तो अडल्ट होऊन जातो. फाइंड आउट हाऊ लॉंग इट टेक्स फॉर द यंग वन्स ऑफ हेन्स, काऊज अँड डॉग्स टू ग्रो इन टू अडल्ट. इथे आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं आहे की जे कोंबडीचे, गाईचे आणि जे डॉग्स असतात यांचे जे यंग वन्स असतात, पिल्ले असतात, त्यांना अडल्ट होण्यासाठी किती वेळ लागतो. तर बघा, जे हेन असते त्याच्या यंग वन्सला अडल्ट होण्यासाठी 4 ते 5 महिने लागतात. डॉग्सच्या यंग वन्सला अडल्ट होण्यासाठी 1 ते 2 वर्ष लागतात. आणि काऊच्या यंग वन्सला अडल्ट होण्यासाठी 2 वर्ष लागतात. ठीक आहे, हे नोट डाऊन करून घ्याल तुम्ही. नेक्स्ट आहे इथे दिलेलं आहे, ट्राय धिस. एक ॲक्टिव्हिटी आहे, टाय अ थ्रेड टू द टीप ऑफ अ पॉटेड सॅपलिंग. एक आपल्याला कुंडीमध्ये छोटंसं असं छोटं झाड घ्यायचं आहे, त्याच्या टिपला म्हणजे टोकाला आपल्याला थ्रेड बांधायचा आहे. थ्रेड म्हणजे छोटंसं असं धागा बांधायचा आहे. कीप द थ्रेड स्ट्रेच अँड टाय इट टू अ पेग ऑर नेल अबोव द प्लांट. आणि प्लांटच्या वर एखादा खिळा असेल किंवा चिमटा असेल तर हा जो धागा बांधला तो आपल्याला त्या चिमट्याला असा बांधायचा आहे. बघा इथे दिलेला आहे की काय, या पद्धतीनं आपल्याला इथे बांधायचं आहे. व्हॉट डू यू ऑब्झर्व आफ्टर 10 to 15 days. असं धागा बांधल्यानंतर आता याला 10 ते 15 दिवस राहू द्यायचं. 10 ते 15 दिवसानंतर याच्यामध्ये आपल्याला काय फरक जाणवेल ते बघायचं आहे. तर 10 ते 15 दिवसानंतर आपल्याला दिसेल की हा जो धागा आहे तो लूज झाला. बघा इथे दिसलाय, धागा हा लूज झाला का, कारण की जे सॅपलिंग आहे याची हाईट वाढली. हाईट वाढल्यामुळे हा जो आपण एकदम टाईट धागा बांधला होता तो काय झाला, लूज झाला. याच्यावरून आपल्याला लक्षात येत आहे की या सॅपलिंगची हाईट वाढली आहे. व्हॉट टेल अस दॅट द प्लांट हॅज ग्रोन टॉलर. याच्यावरून आपल्याला असं लक्षात येत आहे का की हे जे झाड आहे वाढलेलं आहे, हे जे प्लांट्स आहे याची टॉल झालेलं आहे. यस, हे आपल्याला हे जे थ्रेड आहे, थ्रेड लूज झाल्यामुळे आपल्याला लक्षात येत आहे की प्लांट काय झालेला आहे, वाढलेला आहे. In all plants, it is mainly the width and the height of the stem that grows. As they grow, some plants develop branches while others do not. बघा, काही प्लांट्समध्ये काय असते, जे स्टेम्स असते प्लांटचं त्याची विड्थ वाढते आणि फक्त हाईट वाढते. काय वाढते, काही प्लांट जे असतात ना त्याचं जे स्टेम असते त्याची विड्थ आणि फक्त हाईट वाढते. ॲज दे ग्रो सम प्लांट्स डेव्हलप ब्रांचेस वाईल अदर्स डू नॉट. पण काही झाडं जे असतात त्या झाडांची त्यांना फांद्या येतात आणि त्या फांद्यांना परत फांद्या येतात. ठीक आहे, काही झाडांची फक्त स्टेमची हाईट वाढणार, काही झाडांना काय असते, फांद्या येतात काय, आणि त्या फांद्यांना परत फांद्या येतात. बघा इथे डायग्राममध्ये दिलेला आहे. इथे हे बघा, इथे हे फर्स्ट जे आहे ते बनियान ट्री आहे, सेकंड कोकोनट आहे. इथे बघा बनियान ट्री जे आहे ते बघा त्याला फांद्या आलेल्या, ब्रांचेस आलेल्या आहे. पण इथे जे कोकोनट ट्री दिसत आहे त्याची काय, स्टेमची हाईट वाढली. इथे बघा थर्ड पिक्चरमध्ये बघा हे याला खूप फांद्या दिसत आहे बनियान ट्रीला, बट इथे कोकोनट ट्री जे आहे त्याची स्टेम बघा किती वाढलं आहे, त्याची हाईट खूप वाढलेली आहे, याला ब्रांचेस कमी दिसत आहे. दो ऑल लिव्हिंग थिंग्स ग्रो, ॲनिमल ग्रो ओनली फॉर अ सर्टन पिरियड. प्लांट्स ऑन द अदर हँड ग्रोज ॲज लॉंग ॲज दे लिव्ह. बघा लिव्हिंग थिंग्स जे असते किंवा काही ॲनिमल जे आहे ते काही पिरियडपर्यंतच जगतात. जसं माणूस जे आहे ते 80-90 वर्षापर्यंत जगेल, पण आणि नंतर आता 20 वर्षापर्यंत तर ह्युमन बिंगची हाईट वाढते, बरोबर आहे. 20 वर्षानंतर त्याची हाईट वाढेल का, नाही. हे एवढं त्याचा हाईट वाढणार, त्याच्यानंतर
तो 80-90-100 वर्ष काही जण जगतात, ठीक आहे. पण 20 वर्षानंतर 21 वर्षानंतर त्याची हाईट वाढणार नाही. पण जे प्लांट जे असते, प्लांटचं कसं असते, तो जोपर्यंत जिवंत राहते तोपर्यंत त्याची वाढ सुरूच असते. असं इथे दिलेलं आहे की जोपर्यंत प्लांट जिवंत राहते तोपर्यंत त्याला ब्रांचेस येत राहणार, तोपर्यंत त्याला लीव्ज येत राहणार. द ग्रोथ ऑफ लिव्हिंग थिंग्स ऑकर फ्रॉम विदिन द बॉडी, विच मीन्स दॅट ग्रोथ ऑकर इन ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. लिव्हिंग थिंग्स जे असते, तर लिव्हिंग थिंग्स जे आहे, तर आता आपणच झाले ह्युमन बिंग्स आहोत. आपली हाईट वाढत आहे, तर फक्त आपल्या हातापायाचीच हाईट वाढत आहे का? आपल्या शरीराच्या आतमध्ये जे ऑर्गन्स आहे, जसं हार्ट आहे, ठीक आहे, पुन्हा काय बाकीचे काय स्टमक आहे, यांची हाईट नाही वाढणार का? तर आतमधले जे काही ऑर्गन्स आहे यांची साईज वाढते, यांची सुद्धा काय होते, ग्रोथ होते. नेक्स्ट बघूया, फूड इज नाही, इथे क्वेश्चन दिला आहे, यूज युअर ब्रेन पॉवर. व्हॉट डिफरन्स डू यू सी इन द ग्रोथ ऑफ ट्रीज लाईक मँगो, बनियान अँड पीपल अँड दॅट ऑफ बांबू, कोकोनट अँड टॉडी पाम्स. इथे डिफरन्स विचारलेला आहे की जे मँगो, बनियान आणि पीपल ट्रीज असते आणि दुसरे काही ट्रीज दिले आहे, बांबू, कोकोनट आणि टोडी पाम्स, यांच्या ग्रोथमध्ये काय डिफरन्स दिसते. तर बघा, हे जे मँगो, बनियान आणि पीपल असणार, हे जेव्हा वाढते ते यांना ब्रांचेस येतात आणि त्या ब्रांचेसला परत ब्रांचेस येतात, ठीक आहे. यांना ब्रांचेस येऊन यांची हे असं फुलते झाड. पण जर आपण हे जर घेतलं बांबू, कोकोनट, टोडी प्लांट्स, तर यांचं जे ट्रंक असते, त्या ट्रंकची खूप हाईट वाढते, स्टेमची हाईट वाढते आणि यांना ब्रांचेस कमी असतात. बघा, याचं जर आन्सर लिहायचं असलं, कसं लिहायचं? ड्युरिंग द ग्रोथ ऑफ मँगो, बनियान अँड पीपल, मेनी ब्रांचेस अँड सम ब्रांचेस गिवन आउट, ठीक आहे. आणि बांबू, कोकोनट, टोडी पाम्स डू नॉट डेव्हलप ब्रांचेस, दे ग्रो टॉल विदाउट अ ब्रांचिंग, ठीक आहे. हे याचा आन्सर असणार. हे डिफरन्स असेल यांचं, हे लिहून घ्यायचं. आता इथे सांगितलं आहे, फूड इज नेसेसरी फॉर ग्रोथ. अन्न जे असते ते वाढीसाठी गरजेचं असते. प्लांट्स मेक देअर ओन फूड इन सनलाईट. प्लांट जे असते ते स्वतःचं फूड स्वतः तयार करतात आणि ते कशाच्या मदतीने करतात, तर ते सनलाईटच्या मदतीने फूड तयार करतात. सनलाईट नसेल तर फूड तयार होणार नाही. प्लांट्स प्रोड्यूस फूड फ्रॉम वॉटर, न्यूट्रिएंट इन द सॉईल अँड द कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट इन द सॉईल. मग प्लांट्स फूड तयार करण्यासाठी काय काय घेते? प्लांट फूड तयार करण्यासाठी वॉटर आणि जे सॉईलमधून जे वॉटर किंवा न्यूट्रिएंट्स मिळत आहे हे सॉईलपासून घेते. हवेमधून काय घेते? कार्बन डायऑक्साईड घेते. तर हे जे बघा इथे डायग्राममध्ये दिलं आहे, इथे बघा, वॉटर आणि न्यूट्रिएंट्स घेत आहे, रूट्स घेत आहे आणि इथे हवेमधून काय घेत आहे? कार्बन डायऑक्साईड घेत आहे आणि इथे सनलाईट दिसत आहे. तर ह्या सगळ्यांच्या मदतीने प्लांट्स काय करते? फूड तयार करते. दिस प्रोसेस टेक्स प्लेस इन द लिव्ज ऑफ प्लांट्स. मग ही जी फोटोसिंथेसिस ही जी प्रोसेस आहे फूड तयार करण्याची, ते कुठे होते? ती होते झाडांच्या पानामध्ये. इट इज ब्रॉट अबाउट इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट विथ द हेल्प ऑफ क्लोरोफिल इन द लिव्ज. ही जी प्रोसेस आहे ती सनलाईटच्या प्रेझेन्समध्येच होते आणि जे लिव्जमध्ये जे क्लोरोफिल असतात, ज्याला ग्रीन पिगमेंट म्हणतात, याच्या मदतीने ही जी प्रोसेस आहे ती फूड तयार करण्याची ही घडून येते आणि या प्रोसेसला काय म्हणतात? फ्रूट प्रोडक्शनची जी प्रोसेस आहे याला म्हणतात फोटोसिंथेसिस. कळलं? बघा, मी तुम्हाला परत सांगते फोटोसिंथेसिस प्रोसेस कसं आहे. प्लांट काय करते? वॉटर अँड न्यूट्रियंट सॉईलमधून घेत आहे, एअरमधून कार्बन डायऑक्साईड घेत आहे आणि इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट आणि क्लोरोफिल प्लांट्स काय करते? लिव्जमध्ये फूड तयार करते. लिव्जमध्ये फूड तयार करते आणि फूड तयार ही जी प्रक्रिया फूड तयार करण्याची याला म्हणतात फोटोसिंथेसिस. मग ही जी प्रोसेस होते तर काय गिवन आउट होते? म्हणजे काय तयार होणार आहे? ऑक्सिजन तयार होणार आहे. म्हणजे प्लांट एअरमधलं कार्बन डायऑक्साईड घेते आणि काय गिवन आउट करते? आपल्यासाठी ऑक्सिजन देते. प्लांट्स अपियर मेनली ग्रीन इन कलर ड्यू टू द क्लोरोफिल इन देम. प्लांट्समध्ये जे क्लोरोफिल असते त्यामुळे झाडं जे असतात ते ग्रीन कलरचे दिसतात. क्लोरोफिल प्रेझेंट असल्यामुळेच प्लांट जे आहे ते फोटोसिंथेसिस प्रोसेस परफॉर्म करू शकतात. गॉट इट? नेक्स्ट आहे इनटेक ऑफ फूड बाय ॲनिमल्स. इनटेक म्हणजे काय? आत घेणे, खाणे. तर बघा, इथे फर्स्ट पिक्चर दिलेला आहे. इथे हे जो पक्षी आहे तो बघा फिश खात आहे. सेकंडमध्ये इथे कोंबड्या आहे, हेन्स आहे जे ग्रासमधलं इन्सेक्ट खात आहे. इथे टायगर आहे, यांनी डिअरला पकडलेला आहे खाण्यासाठी. इथे हॉर्स आहे जो ग्रास खात आहे. तर हे फूड इनटेक करत आहे.
ॲनिमल्स हावेअर डू नॉट हॅव क्लोरोफिल. आता प्लांट्समध्ये क्लोरोफिल प्रेझेंट असल्यामुळे ते फोटोसिंथेसिस प्रोसेस परफॉर्म करू शकतात, फूड तयार करू शकतात. पण ॲनिमलमध्ये क्लोरोफिल असते का? नसते. त्यामुळे ते फूड तयार करू शकत नाही. दे डू नॉट प्रोड्यूस देअर ओन फूड. त्यामुळे ते ॲनिमल्स जे आहेत ते फूड तयार करू शकतच नाही. दे सर्च फॉर फूड. त्यामुळे ते फूड तयार करू न शकत असल्यामुळे ते फूड सर्च करतात, शोधतात. ॲनिमल्स सच ॲज गोट, sheep, horse eat grass, while wild animals such as tiger and lions meet their need for food by hunting other animals which live on plants. मग गोट झालं, शीप झालं, हॉर्सेस हे काय करतात? गवत खातात. पण काही जे वाईल्ड ॲनिमल्स आहे, जे जसं टायगर आहे, लॉयन आहे, हे काय करतात? जे ॲनिमल प्लांट्स खातात, प्लांट खाणारे जे ॲनिमल्स आहे म्हणजे हर्बिवर्स, यांना कोण खातात? हे टायगर आणि लॉयन खातात, ज्यांना कार्निवर्स म्हणतात. कार्निवर्स आणि हर्बिवर्स म्हणजे काय? हर्बिवर्स म्हणजे असे ॲनिमल जे ग्रास खातात आणि कार्निवर म्हणजे असे ॲनिमल जे दुसऱ्या ॲनिमलचं फ्लेश खातात. बघा इथे बॉक्समध्ये दिलेलं आहे, द इंटेक ऑफ फूड अँड रिझल्टंट ग्रोथ इज ॲन इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग. इथे महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक्स दिलेलं आहे लिव्हिंग थिंगचं, की ते काय करतात? लिव्हिंग थिंग्स फूडला इंटेक करतात, फूड खातात आणि त्यामुळे फूड खाल्ल्यामुळे त्यांची काय होते? वाढ होते. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट पार्ट मी लवकरच अपलोड करेल आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज.